इयत्ता 9वी मराठी पाठ 7वा दुपार या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, तुलना करा. कष्टकऱ्यांची दुपार आणि लेखनिकांची दुपार. पहिला मुद्दा, कष्टकरी उन्हातान्हात काम करतात, कार्यालयात खुर्चीत बसून काम करतात. 2. सुखदुःखाच्या गोष्टी पत्नीशी होतात, सहकाऱ्यांची सुखदुःखाच्या गोष्टी होतात. 3. शारीरिक कष्ट अमाप, शारीरिक कष्ट कमी. 4. साधने कष्टाची असतात, संगणकासारखे आधुनिक उपकरण. दुसरा प्रश्न आहे, कोणते लिहा. अ. दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक. उत्तर आहे कष्टकरी. आ. दुपारला आनंद देणारा घटक. उत्तर आहे मधल्या सुट्टीत खेळणारी मुले. ई. दुपारच्या दृष्टीने 21व्या शतकातील श्रमजीवी. उत्तर आहे कार्यालयातील लेखनिक व हिशोब तपासनीस. ई. सृष्टीचक्रातील महत्त्वाचे काम करणारा घटक. उत्तर आहे दुपार. उ. मानवी जीवनक्रमातील दुपार. उत्तर आहे तारुण्य. उ. वृद्ध व्यक्ती दररोज आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतात तो काळ. उत्तर आहे दुपार. तिसरा प्रश्न आहे, आकृतिबंध पूर्ण करा. दुपारची मानवी गुणवैशिष्ट्ये. 1. शेतकऱ्याकडे आदराने पाहते. 2. छान आराम करा असा जनावरांना सल्ला, कष्टकऱ्यांना सलाम करते. 3. मधल्या सुट्टीत मुलांच्या खेळण्याचा आनंद घेते. 4. दमल्या भागल्या जीवाला दुपार विश्रांती घेऊ देते. चौथा प्रश्न आहे, डौलदार गिरीशिखरे धापाच टाकू लागतात. या विधानातील अलंकार ओळखून स्पष्ट करा. उत्तर, या वाक्यात चेतनागुणोक्ती अलंकार आहे. जेव्हा खूप जलद चालल्यावर माणसाला धाप लागते, त्याचप्रमाणे येथे डोंगरांची शिखरे धापा टाकत आहेत असे म्हटले आहे. निर्जीव वस्तू मानवी क्रिया करत असल्याचे दाखवले असल्यामुळे हा चेतनागुणोक्ती अलंकार आहे. प्रश्न 5वा आहे, खाली काही शब्दांचे गट दिले आहेत. त्या गटांतून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा. 1. रस्ता, वाट, मार्ग, पादचारी, पथ. यातील वेगळा शब्द पादचारी. 2. पर्वत, नग, गिरी, शैल, शिखर. उत्तर नग. 3. ज्ञानी, सुज्ञ, सुकर, डोळस, जाणकार. उत्तर सुकर. डौल, जोम, ऐट, दिमाग, रुबाब. उत्तर जोम. काळजी, चिंता, जबाबदारी, विवंचना, फिकीर. उत्तर जबाबदारी. 6वा प्रश्न आहे, स्वमत. अ. माझी मे महिन्यातील दुपार याविषयी 8 ते 10 वाक्ये लिहा. उत्तर, मे महिन्याची दुपार म्हणजे सूर्य माथ्यावर येतो आणि उष्णता खूप जाणवते. अशावेळी मला घरात शांतपणे बसायला आवडते. दुपारच्या जेवणानंतर थंडगार आईस्क्रीम किंवा लिंबू सरबत पिण्याची मजा काही वेगळीच असते. मी दुपारी पुस्तक वाचते, माझ्या मैत्रिणींना फोन करून गप्पा मारते. मे महिन्याची दुपार ही खरंच खूप निवांत असते. बाहेरची धावपळ थांबलेली असते आणि मला स्वतःसाठी वेळ मिळतो. म्हणूनच मला मे महिन्याची दुपार खूप आवडते. आ. दुपार या ललितलेखातील कोणता प्रसंग तुम्हाला अधिक आवडला ते सविस्तर लिहा. उत्तर, दुपार या लेखातील मधल्या सुट्टीचा प्रसंग हा माझा सगळ्यात आवडता आहे. शाळेतील मधली सुट्टी आम्हाला आनंदाचा क्षण असते. यावेळी आम्ही वर्गातून आरडाओरडा करत धावत बाहेर येतो. डबा खाण्याची उत्सुकता असते, त्याचबरोबर खेळायलाही जायचे असते. मधली सुट्टी म्हणजे खेळ, मजा आणि मस्तीची वेळ असते. लेखकाने हा प्रसंग मोजक्या शब्दात जरी मांडला असला तरी सगळी सुट्टी त्यामध्ये उभी राहते. म्हणून हा प्रसंग मला खूप आवडतो. 7वा प्रश्न आहे, अभिव्यक्ती. अ. तीनही ऋतूंतील तुम्ही अनुभवलेल्या सकाळ व संध्याकाळचे वर्णन करा. उत्तर, उन्हाळा. सकाळ थंड आणि आल्हाददायक वाटते, पण संध्याकाळ उष्णतेमुळे त्रासदायक होते. पावसाळा. सकाळ संध्याकाळ पावसाच्या सरींनी भरलेली असते. कधी रिमझिम तर कधी मुसळधार पाऊस असतो. हिवाळा. सकाळ धुक्याने भरलेली असते, संध्याकाळी थंडी वाढते आणि लोक शेकोटीजवळ ऊब घेतात. प्रत्येक ऋतूची सकाळ आणि संध्याकाळ आपल्याला वेगवेगळा अनुभव देतात. आ. पाठात आलेल्या दुपारच्या विविध रूपांचे वर्णन करा. उत्तर, दुपार या पाठात राजीव बर्वे यांनी दुपारची विविध रूपे मांडली आहेत. शेतकऱ्यांसाठी कष्टानंतरची विश्रांतीची वेळ, प्राणी पक्ष्यांसाठी झाडांच्या सावलीत आराम करण्याची वेळ, घरातील महिलांसाठी घरकाम आवरून मिळालेली उसंत,
कामगारांसाठी कठोर परिश्रमाची वेळ, विद्यार्थ्यांसाठी डबा खाणे, खेळणे आणि मजा करण्याची वेळ, कर्मचाऱ्यांसाठी सहकाऱ्यांशी गप्पा मारण्याची वेळ. या पाठात दुपारला मानवी जीवनातील उमेदीशी जोडले आहे, ज्यामुळे ती अधिक अर्थपूर्ण झाली आहे.